तर ह्या शौचालयासमोर बसून पैसे वसूल करणाऱ्या लोकांवर गुन्हा नोंदवण्यासाठी इतका संघर्ष करावा लागत असेल तर काही लोक न्याय देतील बाकीच्या गोष्टीमध्ये? एखादा माणूस मेला तर त्याचे पैसे वसूल करताना हातापाया पडावं लागतं. जी चेतना अक्षय देवरे ही जी मेली त्याला 1 महिना 1.5 महिना होऊन गेला, पण अजून पोस्टमार्टम रिपोर्ट सुद्धा त्यांच्या हातात येत नाहीये. वारंवार ते हातापाया पडतायत. आज आम्हाला फोन आला होता की सर आम्हाला आजपर्यंत पोस्टमार्टम रिपोर्ट मिळालेला नाहीये, त्यामुळे आमची केस पुढे फॉरवर्ड होत नाहीये. आम्ही जसं म्हात्रे साहेबांनी काल चर्चा केली होती की यांचे केस पेपर घ्या आणि आपण ती कारवाई पुढे नेऊया, तर पोस्टमार्टम रिपोर्ट सुद्धा 1 महिना मिळत नसेल तर हे लोक पगार घेतात. पगार घेताना यांना लाजा वाटल्या पाहिजे की एवढा पगार आम्ही घेतो पण काम करत नाही. अशा प्रकारे हे निर्लज्ज लोकांची जी मंडळी आहे, गेंड्याचं कातळ बनलेलं यांचं, हे सुरक्षा कर्मचारी असो, नाहीतर इथले स्टेशन मास्तर असो, नाहीतर बाकीचे कर्मचारी असो, यांना रेल्वेचा मी जे बोलत होतो पहिल्या दिवसापासून, जे रेल्वे कर्मचारी कोणाचं काही एक शब्द ऐकत नाही, उलट आपल्यावर गुन्हे दाखल करतात, दडपशाही करतात आणि आपल्याला दाबून टाकतात. आज एवढी मोठी व्यक्ती हजर झाल्यानंतर 1 तास रखडून ठेवलेला आहे. लाजा वाटल्या पाहिजे लोकांना. हे पगार कशाचे घेत आहेत आणि किती कर्तव्य लक्ष आहेत. डीआरएमचे रेल्वे अधिकारी आले होते, तुमची सकारात्मक चर्चा देखील झाली आणि तरी सुद्धा आंदोलनाची वेळ येते. कुठेतरी रेल्वे प्रशासन जनसामान्यांना कुठेतरी वेठीस धरण्याचा प्रयत्न करते का? मला तर असं वाटायला लागलं की हे प्रत्येक अधिकारी आपली दिशाभूल करतात, फसवणूक करतात, आपल्याला आश्वासन देतात. लोकांच्या कमेंट आहेत की हे लोक तुम्हाला कमिट करतील पण तुमच्या हातावर वाटाण्याच्या अक्षता देतील. हे दुसऱ्याच दिवशी त्याचा आम्हाला प्रात्यक्षिक झालं. आज जर आमचे ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब इथे आले नसते तर कदाचित ही परत याला वाचा फुटली नसती. कमेंटमध्ये लोकांनी आम्हा सगळ्यांना शिव्या घालायला सुरुवात केली असती की काही केलं नाही तुम्ही, काय होणार नाही तुमच्याकडून. आज सकाळी मी नगर परिषदमध्ये गेलो असता, एक वारकरी पंथाचे व्यक्ती होते, त्यांनी आवाज दिला आणि सांगितलं काय होणार नाही. हे कित्येक दिवसापासून कित्येक वर्षापासून चालू आहे. त्याचा प्रत्यय आम्हाला संध्याकाळीच आला. त्यांना विचारा की तुम्हाला पगार किती आहे, तुमचा महिन्याचा गल्ला किती होता, तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मध्ये कसं काय ठेवलेलं आहे? तेव्हाच सांगितलं आता आपण बघूया. साहेब, तुम्ही आमदार असून पण आपल्याला आंदोलनाची वेळ येते. कुठेतरी केंद्र सरकार, रेल्वे प्रशासन कुठेतरी निष्क्रिय ठरतंय का जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी? हे बघा, सरकार आपल्या ठिकाणी चांगलं काम करत आहे, बरोबर. आम्ही सरकारचे लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही सरकारमध्ये आहोत. लोकांच्या भावना लक्षात घेऊन मी स्वतः त्या ठिकाणी सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला. नुसता सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला नाहीत तर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय यांच्या आदेशानुसार त्यांनी स्वतः मध्यस्थी करून या ठिकाणी जे आंदोलन सुरू होते त्याची दखल घेतली होती आणि त्या दखलीनुसार आम्ही डीआरएम साहेबांकडे जवळजवळ 2 तास चर्चा केली होती. आणि त्या चर्चेला माझे बंधू वामोददा म्हात्रे असतील, रामभाऊ पातकर तात्या यांनी सुद्धा पाठपुरावा केला होता, संजयजी भोयर असतील, संजय जाधव असतील, आनंद जावळेकर असतील आणि संयुक्त भारत पक्षाचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी आले होते. आम्ही 2 तास चर्चा करून त्यांच्याकडनं आम्ही लेखी आश्वासन घेतलं. लेखी आश्वासन घेतलं नाहीत. मला काल सभागृहाला सुट्टी होती, संडेचा दिवस होता, शनिवारी सभागृह होतं, त्याच्यामुळे मला जमलं नाहीत. तर त्या ठिकाणी मी काल या ठिकाणी येऊन 2 तास त्यांचा अधिकारी त्यांनी पाठवला होता. डीआरएम साहेबांनी मला शब्द दिला की सर मी माणूस पाठवतो. त्या ठिकाणी माणूस येऊन आम्ही 2 तास त्या ठिकाणी सर्वे केला आणि सर्वेमध्ये आम्हाला ही गोष्ट जरा काल लक्षात आली की असा प्रॉब्लेम आहे. मग आमचा उद्देश नुसता एवढाच नाही तर आमचा उद्देश की लोकांच्या या ठिकाणी जीव घेणा जो प्रवास आहे त्यात लोकांना सुखकर प्रवास व्हायला पाहिजे. या ठिकाणी आपल्या चेतनाचा या ठिकाणी अपघात झाला होता. ही अत्यंत दुर्दैवी अशी गोष्ट आहे. पुन्हा कुठल्याही महिलेचा किंवा पुरुषाचा रेल्वेतून प्रवास करताना अपघात व्हायला नाही पाहिजे. ही गोष्ट लक्षात घेऊन काल पूर्ण पाहणी केली आणि ज्या ज्या त्रुटी या ठिकाणी होत्या त्या त्रुटी सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केला आहे. त्यामध्ये रेल्वेच्या लोकांची जी मागणी आहे की रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या पाहिजेत, ती मागणी आपण डीआरएम साहेबांना सांगितली आहे. इथली 4थी लाईन लवकरात लवकर व्हायला पाहिजे, चिखलोलीचे स्टेशन लवकर व्हायला पाहिजे. येस, इथे स्वच्छतागृहाची तक्रार होती, ते स्वच्छतागृह आम्ही या ठिकाणी पाहायला आलो होतो. इथे जी अडचण आम्हाला लक्षात आली, आम्ही काल या लोकांना काल समजून सांगितले. अत्यंत शांततेमध्ये मी तो काल दौरा केला. कुठल्याही प्रकारे आम्ही कोणाला काही त्रास दिला नाही, कोणत्या अधिकाऱ्यांना काही जास्त धारेवर आम्ही धरलं नाही. पण जी वस्तुस्थिती ती आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिली आणि त्यांना मी एक वाक्यही सांगितलं की मी सतत याचं मॉनिटरिंग करणार आणि उद्या किंवा कालच मी त्यांना सांगितलं की आजच 5 वाजता मी या ठिकाणी येईल. मला हा प्रकार या ठिकाणी स्वच्छतागृहाच्या इथला दिसला नाही पाहिजे, परंतु त्यांनी ते पालन केलं नाही म्हणून मला पुन्हा आज या ठिकाणी यावं लागलं. काहींना असं वाटलं की आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे येतील, फोटो काढतील, निघून जातील. असं नाही. मी आज माझ्या बदलापूरच्या जनतेला जो त्रास होतोय तो या ठिकाणी सुटावा याकरता पुन्हा मी आलेलो आहे आणि भयंकर परिस्थिती मला दिसली त्याकरता आज या ठिकाणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मी या ठिकाणी विनंती केली आणि त्याचं काम सुरू आहे. मागील 3 वर्षांपासून एमआरबीसी सतत बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांना एकच उत्तर देते
की 6 महिन्यात काम होईल, 6 महिन्यात काम होईल. मात्र आता 3 वर्ष उलटून गेली, ते 6 महिने येणार कधी, बदलापूरकरांना प्रश्न पडला. एवढे दिवस माझी चूक आहे, कदाचित मी दुर्लक्ष केलं. मी शिक्षक आमदार आहे, मी विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे प्रश्न शाळांचे प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्वाचे होते ते मी मांडलेलेच आहेत. परंतु आता काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या की आपल्याला या ठिकाणी उतरायला पाहिजे. आपल्या जे पद आहे त्या पदाचा संविधानात पदाचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांना व्हायला पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी आज ॲक्शन मोडमध्ये आलो आहे आणि त्याकरता जनतेचे जे काही प्रश्न असतील, पाण्याचा प्रश्न असेल, रेल्वेचा प्रश्न असेल, प्रदूषणाचा प्रश्न, इथल्या रेड लाईन ब्ल्यू लाईनचा प्रश्न असेल, आपल्या उल्हास नदीचा प्रश्न असेल, पर्यटनाचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा प्रश्न असेल, हे सर्व विषय मी हातामध्ये घेतलेत आणि हळूहळू प्रत्येक विषयाला मी न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी पत्रकार पाहत असाल, 2 दिवसापासून या ठिकाणी आपण सातत्याने रेल्वेच्या ज्या काही अडचणी त्या सोडवत आहोत. काही लोकांना असं वाटलं होतं काल संडे होता, पण आज सोमवार आहे आणि आज आम्हाला सभागृहाला सुट्टी आहे म्हणून तरी पुन्हा मी या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी सगळं पाहिलं की किती अडचणी आहेत आणि इथल्या अडचणी मला माहिती आहेत आणि त्या अडचणी सुटल्या पाहिजेत अशा प्रकारचं काम आहे. आज या ठिकाणी जो काही प्रकार घडलेला आहे हा प्रकार बदलापूरपुरता मर्यादित नसून इथपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या जेवढे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरचा आहे. आम्ही कमेंट्स वाचल्या लोकांच्या आणि कमेंट्स लोकांच्या सूचनेनुसार आज या ठिकाणी जर कारवाई झाली तर मला असं वाटतं की त्याची दखल घेऊन मला वाटतं DRM साहेब आदरणीय मीना साहेब हे लक्ष घालतील, रेल्वे मंत्री आहेत ते लक्ष घालतील आणि निश्चितपणे त्यातून चांगलं काहीतरी असा माझा या ठिकाणी उद्देश आहे, आमच्या सर्वांचा उद्देश आहे. आम्ही सर्वजण या ठिकाणी होळीचा सण असून आपण या ठिकाणी आलो आहोत आणि निश्चितपणे जरी कारवाई झाली तर यातून मला असं वाटतं सगळ्यांना एक चपराक लागेल आणि यातून काहीतरी सुधारणा होईल असा हा प्रयत्न आहे. आणि जर काही यातून सुधारणा झाली नाही तर पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये ही कारवाई करण्यासाठी पुन्हा मी फिरणारच आहे. मध्यंतरी एक रेल्वे प्रवासी या ठिकाणी तिकीट काढण्यासाठी आलं होतं, मात्र त्यांच्याकडे सुट्टे पैसे नसल्यामुळे त्यांना तिकीट देण्यात आलं नाही. त्यांना प्रवास तिकीट काढूनच करायचा होता, मात्र त्यांना तिकीट न दिल्यामुळे त्यांची जवळजवळ 2 तास या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने त्यांची उगाच होलपट केलेली आहे. त्यामुळे नाराज होते ते आणि आपण त्या संदर्भात लाईव्ह देखील केलं होतं. कुठेतरी रेल्वे प्रशासनाने आपली संबंधित जबाबदारी ओळखून ज्या प्रवाशांकडे सुट्टे पैसे नसतील त्यांना सुट्टे पैसे देण्याची तरी हे घेतली पाहिजे. आपण जे तुमच्याकडनं सगळ्यांकडनं मला ज्या सूचना येतात, पब्लिककडनं ज्या सूचना मला येतात, सभागृह सुरू आहे, अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनाच्या दरम्यान मी 260च्या प्रस्तावावरती आपण एक तर बुलेट ट्रेन शासन देणार आहे, हायस्पीडची रेल्वे आपल्याकडे येणार आहे आणि ते असताना आत्ता ज्या काही आपल्याकडे त्रुटी दिसतात त्याच्याकडे मी माननीय मुख्यमंत्र्यांचं, उपमुख्यमंत्र्यांचं, रेल्वे मंत्र्यांचं, अगदी पंतप्रधानांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब आपले कल्याणचे खासदार आणि या ठिकाणचे माजी मंत्री कपिलजी पाटील साहेब यांचंही लक्ष वेधून त्यांनी ऑलरेडी आपल्याला सपोर्ट केलेच आहे. त्यांनाही घेऊन रेल्वे मंत्र्यांकडे जाऊन या समस्या आपल्याला मांडायच्या आहेत. छोटी का समस्या असो, ही छोटी समस्या किती मोठी असू शकते. आज या ठिकाणी रेल्वेच्या स्वच्छतागृहाचा विषय जरी लोकांना छोटा असला तरी तो फार मोठा विषय आहे आणि तो आपण निश्चितपणे सोडू आणि जे तिकीट घरामध्ये जो प्रकार घडला आहे हा प्रकार घडणार नाही याकरता सुद्धा आपण रेल्वे प्रशासनात अशा सूचना देऊ आणि पुन्हा कोणत्याही प्रवाशाच्या बाबतीत असं घडणार नाही याची काळजी घ्यायला त्यांना आपण सांगू आणि नाही घेतली. सरोदकर मॅडम, तुम्ही महिला आहात, या ठिकाणी महिला प्रवाशांना रोज त्रास सहन करावा लागतो. साधं शौचालय नाहीये, या ठिकाणी प्रसाधनगृह नाहीये, ज्या महिला माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी कुठल्या सोयीसुविधा नाहीयेत. त्याचबरोबर आपण बघतोय कडाक्याचा उन्हाळा वाढलेला आहे, आपल्याकडे रेल्वे स्थानकावर छप्पर देखील नाहीये. त्रास होतो रोज महिलांना. यावर महिलांच्या प्रश्नासाठी काय आवाज उठवणार? आता ज्ञानेश्वर दादांनी जसं सांगितलं की लोकांच्या दैनंदिन ज्या गरजा आहेत त्या गरजांवरती आता आपण फोकस करत आहोत आणि ऍक्शन मोडमध्ये आहोत. ज्या काही दैनंदिन गरजा आहेत त्यातल्या त्यात महिलांच्या गरजा आहेत. शेड नसल्यामुळे लोकांना ऊन लागलं, उद्याच्याला सनस्ट्रोक झाला तर त्याची जबाबदारी रेल्वे घेणार का? बरेच वर्ष झाली की रेल्वेचं काम चालू आहे, वर्क इन प्रोग्रेस म्हणून फक्त बोर्ड लावले जातात. पण रेल्वेने आता महिनाभरामध्ये कमीत कमी शेडचं तरी काम पूर्ण करावं. प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती एक बाथरूमची सोय पाहिजे. 3 नंबरवर फक्त बाथरूम आहे पण 1 नंबर प्लॅटफॉर्मवर बाथरूमची सोय नाहीये. शिवाय पाणी, प्रत्येक माणसाजवळ पाणी असेलच असं नाही तर जे काही फिल्टर्स आहेत प्रत्येक स्टेशनवरती गरजेचे आहेत. इथं देखील त्या गोष्टी लावणं फार लोकांची अशी मागणी आहे. परंतु रेल्वे प्रशासन या बाबतीमध्ये खूप ढिसाळपणा करतं. पब्लिक कडून काही पब्लिक असे आहेत की 1-1 वर्षाचे फर्स्ट क्लास पास काढणार आहेत आणि सगळ्यात जास्त निधी हा रेल्वेला पब्लिक कडून जातो असताना
रेल्वे प्रशासन त्या निधीचा वापर लोकांच्या सुखसुविधांसाठी जर करत नसेल तर उद्याच्याला जर एखादा पॅसेंजर विदाऊट तिकीट गेला तर त्या पॅसेंजरला तू विदाऊट तिकीट का जातोय हे विचारण्याचा अधिकार कुठल्याही रेल्वे कर्मचाऱ्याला नाही. माझी आज आपल्या सर्व पत्रकारांच्या माध्यमातून आदरणीय ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांना अशी मागणी आहे की इथे जे संतोष अहिरवार आहेत, जे इन्स्पेक्टर आहेत, आणि धनश्री गोडे मॅडम ज्या स्टेशन मास्तर आहेत, यांच्या बदलीची मागणी करण्यात यावी. यांच्या बाबतीत, दोघांच्याही बाबतीत जनतेमध्ये, बदलापूरकरांमध्ये, प्रवाशांमध्ये प्रचंड असंतोष आहे. हे दोघंही अकार्यक्षम आहेत किंवा यांच्या कर्तव्यामध्ये कसूर करणारी लोक आहेत. आम्ही साहेब यांना त्रस्त झालेलो आहे. माझी आपणास विनंती आहे, माझी आपणास विनंती आहे या दोघांच्याही बदलीचा आग्रह करण्यात यावा आणि जोपर्यंत हे अधिकारी इथून बदलून जात नाही तोपर्यंत या बदलापूरकरांच्या समस्या सुटणार नाहीत आणि या लोकांना सुटकेचा श्वास घेता येणार नाहीये. तर ह्या लोकांना वारंवार तुम्ही किती सांगा, अतिशय मग्रूर आहेत ही लोक आपली दडपशाही चालवतात आणि आमचा कोणताही प्रश्न मार्गी लावत नाही आणि तुम्हीच हा प्रश्न मार्गी लावू शकता. यांच्या बदल्या करणं गरजेचं आहे. या ठिकाणी माननीय आमदार साहेबांनी आणि संयुक्त भारत पक्षाने जी काही ही रेल्वेची यंत्रणा आहे, ही भ्रष्ट व्यवस्था जी आहे, याची जी भ्रष्टाचाराची जी होळी पेटवली, याची धग कायम राहणार आहे. हा प्रश्न फक्त रेल्वेशी मर्यादित नसून हा पूर्ण नगरपालिका आणि इतर जे काही भ्रष्ट व्यवस्था ज्या आहेत त्यांच्या विरोधात देखील काम करणार आहेत. आणि आपल्याला बदलापूरकरवासियांना असे जे आमदार लाभले आहेत, मी अशी इच्छा व्यक्त करतो की असे आमदार मंत्रीपदी असले फार गरजेचे आहेत. याच्यातून तळागाळातून लोकांच्या प्रश्न समस्या सुटल्या जातील. असे आमदार मिळणं फार कठीण आहे. आज या तारखेला असा कोणता आमदार आहे की असं काम करतो? या ठिकाणी येऊन ते जमिनीवरती येऊन बसलेत अक्षरशः. या ठिकाणी कोणताही आमदार येत नाही. या ठिकाणी अशा काही प्रश्न सोडवले जात नाहीत. पण आता गेले 2.5 ते 3 तास झालेत, स्टील ते तिथे बसलेले आहेत. तर असे आमदार मंत्रीपदी असणं खूप गरजेचं आहे असं मला कुठेतरी वाटतं. प्रवाशाच्या 5 रुपये वाचवण्यासाठी, त्याचा जो खिस्सा कापला जातो ते वाचवण्यासाठी आपले सणावाराचे 2.5 तास देणारे, मला असं वाटतं की हे ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब पहिले आमदार असतील. अन्यथा लोकांसाठी इतका वेळ कोणाकडे नसतो. आणि असा जो विषय आहे 5 रुपयाचा, जो लोकांच्या हक्कांचा आहे, त्याच्यासाठी आज इतका वेळ हे साहेब देत आहेत. खरोखर आम्ही बदलापूरकरांतर्फे, रेल्वे प्रवाशातर्फे त्यांचे जेवढे आभार व्यक्त करावे तेवढे कमीच आहे. धन्यवाद. बघत राहा आपले बदलापूर. स्टेशन मास्तर मॅडम आलेले आहेत, सांगितलं लवकरच तिकडे जाऊया आता. आरपीएफ कार्यालयामध्ये आपण बघू शकतो आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे रुपये घेतात महिलांकडून की एवढी रक्कम ही रोज गोळा होते. याचा हिशोब रेल्वेने कधी केलाय का? गेली 6 वर्ष त्या मुलाच्या आईने सांगितलं की आम्हाला पगार मिळालेला नाहीये, मग आम्ही काय करायचं? तर त्यामुळे त्यांनी स्वतःच हा फतवा काढला आणि पब्लिककडून 5-5 रुपये घेण्याची सुरुवात केली. जर रोज असे एवढे पैसे मिळत असतील तर हे पैसे तुम्ही त्यांच्याकडून गोळा केले? त्या मुलाला विचारलं की हे तू पैसे गोळा केले कुठे आहेत? तर त्यांनी मला हे पैसे दिले. असे जर हे पैसे गोळा होत असतील आणि असे पैसे गोळा करायला आई वडील इथं पाठवत असतील तर या बाईवरती एकतर खंडणीचा गुन्हा आणि दुसरं म्हणजे बालमजूर, लहान मुलांना इथं कामाला पाठवून पैसे मिळवण्याचा एक उत्पन्नाचा मार्ग त्यांनी तयार करून दिला. अशा प्रकारची कारवाई व्हावी आणि आतापर्यंत किती पैसे गोळा झालेत याचा 6 वर्षाचा हिशोब व्हावा. संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांचं लक्ष नाहीये का याच्याकडे? नाही, त्यांनी काय सांगितलं आम्हाला, त्यांनी सांगितलं तुम्ही पैसे घ्या म्हणून. रेल्वे अधिकाऱ्यांनी आम्हाला परमिशन दिली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की रेल्वे स्टेशनवरती आरपीएफ हे जे असतात हे काही जीआरपी नाहीयेत, महाराष्ट्र पोलीस नाहीयेत. रेल्वेच्या हद्दीत कुठलाही अनुचित प्रकार घडत असेल तर त्याच्याही खबरदारी घेण्यासाठी, देखरेख करण्यासाठी आरपीएफची नियुक्ती केली जाते. ज्यावेळेला हे आरपीएफ प्लॅटफॉर्मवर फिरत असतात त्यावेळेला 6 वर्षात यांना ही अनधिकृत महिला किंवा तिची मुलं पैसे गोळा करत असताना दिसली नाही का? याचा अर्थ त्यांच्या या पैशामध्ये पोलिसांचा देखील काहीतरी वाटा असणार आहे. म्हणून तेरी बी चूप आणि मेरी बी चूप अशा गोष्टी खाली हा प्रकार चालू राहिला.
या ठिकाणी स्टेशन मास्तर आणि असं नाहीये की हे पूर्ण दिवसाचे पैसे आहेत, तासाभराचे असतील, तासाभराचे सुद्धा असू शकतात. साहेब हो साहेब त्यांच्या ऑफिसमध्ये ते बोलवत आहेत, तर तुम्ही तिथल्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी त्याला मला तू ये या ठिकाणी आता बसलेलो आहे, या ठिकाणी बसलो आहे. रितसर गुन्हा दाखल या ठिकाणी ताई, रितसर गुन्हा या ठिकाणी दाखल केला जात आहे. तो गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी इथं उठणार नाहीये. त्यांना काही सफाई द्यायची असेल त्यांनी ती द्यावी. काल त्यांच्याशी आपण चर्चा केली होती, अत्यंत प्रामाणिकपणे मी त्यांचं कौतुक पण केलं होतं. एक महिला म्हणून त्यांचं कौतुक केलं होतं. त्यांच्याविषयी तक्रार होत्या. संयुक्त भारत पक्षाच्या लोकांनी सांगितलं होतं की ह्या अजिबात ऐकत नाहीयेत, अत्यंत उद्धट आहेत, लोकांना समाधानकारक उत्तर देत नाहीयेत, लोकांना हाडूस करतात आणि कार्यक्षम नाही असं त्यांनी काल तक्रार केल्या होत्या. पण मी या ठिकाणी व्हिजिट करून त्यांचं कौतुक केलं की आपण एक महिला आहात आणि सक्षम आहात, आपण निश्चितपणे चांगलं काम कराल. अशा प्रकारच्या त्यांच्याकडनं मी चांगलं त्यांना उलटी शाबासकी दिली होती. पण आता ते मला या ठिकाणी दिसल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे सगळं फेल आहे, हे सगळं खोटं आहे. आणि हे असं करत असताना त्यांना जर का एखादा आमदार येऊन त्यांच्या तक्रारी असून सुद्धा जर आपल्याला संधी देत असेल तर त्या संधीचं त्यांनी सोनं केलं पाहिजे ना. महिलांना बघा, जर मी काल येऊन त्यांच्यावर अग्रेसर झालो असतो तर लोकांना वाटलं असतं की ज्ञानेश्वर म्हात्रे सर आमदार आहेत आणि एका महिलेवर येऊन काहीतरी बोलतात. हे मला आवडलेलं नव्हतं, म्हणून मी त्या ठिकाणी तसा विषय घेतलाच नाही. ज्या ज्या त्रुटी आहेत, ज्या ज्या चुका आहेत त्या आम्ही लक्षात आणून दिल्या. आता आमचे उल्हासदादा आंबोणे सुद्धा या ठिकाणी आलेत. हे सगळ्यांचं या ठिकाणी कटाक्षाने लक्ष आहे. तर त्यांना सुधारण्याची संधी होती. अजूनही त्या आपल्या या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा करू शकतात. पण आज जो प्रकार आहे तो प्रकार कशा पाहिजे, तर काल आपण या ठिकाणी सूचना देऊन पण तो प्रकार थांबलेला नसेल. लोकांचं म्हणणे वारंवार आम्ही या सूचना देतो परंतु त्यांचं कोणी ऐकत नसेल तर रेल्वे प्रशासनाने जबाबदारी घेतली पाहिजे. आणि जबाबदारी घेऊन आज जी काही कारवाई ती होऊन जाऊ द्या ना एकदाची, बरोबर आहे की नाही. मग त्यांनी त्यांची काय सफाई द्यायची ते त्यांच्या रेल्वेच्या DRM अधिकाऱ्यांना देतील. स्वप्नाली त्या मॅडमच्या इथे की नका त्या आहेत थोडं पुढे या. आपका बेटा पैसे लेता था सबसे? अरे अभी हम लोग बाजार गए तो इसको छोड़ के गई मैं, हाँ, ये बेटी को और पैसे इसको। आप क्यों लेते थे मतलब? हमको पगार नहीं है, अच्छा, इसके लिए हम 5 रुपए लेते हैं। हमको पगार कर देंगे तो हम क्यों लेंगे 5 रुपए? कितने महीने से पगार नहीं है? 1 रुपए भी नहीं है कितने हमको। महीनों से पगार नहीं है? कब से पगार नहीं है? हमको 6 साल हो गई, हमको 1 रुपए भी पगार नहीं 6 है। साल से आप वो देखरेख कर रहे हो क्या? हाँ वहाँ हाँ, 6 साल से कर रहे तो हैं। वहाँ पे जो कुछ लगता है सामान सब वो हम ही लाते हैं, साफ सफाई के लिए हम ही लाते हैं। आप यहाँ से जो 5-5 हाँ। रुपया ये करते हैं उसमें हाँ, से करते हो उसमें से ही लाते हैं हम लोग साफ सफाई का भी। और बाकी पैसे आप क्या करते हो फिर? बाकी के हमारी पगार हो गई। मतलब पूरा पैसा आप ही रखते हो? 300 रुपए लेडीज पे होते हैं, 300 जेंट्स पे होते हैं। हाँ। ये नहीं है कि 10-20 हजार होते हैं। और वहाँ में तो भी हफ्ता में 2-3 बार साफ करने का भी आ जाता है। हाँ, तो वो पैसे आप ही रखते हो जो हाँ, आता है वो? हाँ। अच्छा, पूरा पैसा ही आप रखते हो कि बाकी बचा किसी को देते हो? नहीं, 3 साल से तो कॉन्ट्रैक्ट था, तो उसको जाते थे 300 रुपए हर रोज। अब 3 साल से कॉन्ट्रैक्ट नहीं है, तो अभी 2 साल से वो हमारा ही है। 300 हाँ, 300 हम लेते थे, 300 उसको देते थे 3 साल पहले। अभी 3 साल 2 साल हो गए कॉन्ट्रैक्ट हट गया है, 2 साल से। मैंने कल भी बोला था हमको पगार नहीं है, इसके लिए हम 5 रुपए लेते हैं। अच्छा, लेकिन आपको ये पैसे लेने के लिए किसने बोला था? पहले तो साहब वो रिटायर होके चले गए, उन्होंने बैठाया था हमको कि आप लोग कौन साहब थे? वो अरे कैसे मास्टर थे? हाँ, पहले के? वो बड़े साहब थे, इनसे ऊपर थे सबसे। वो बोले आप साफ सफाई करो, पब्लिक घान करती है तो पब्लिक से लो 5-5 रुपए। अच्छा, वो उन्होंने कहा? हाँ, तो आप तब से लेना शुरू किया? जब से लेना शुरू किया है, हम अपनी मर्जी से नहीं बैठे। स्टेशन मास्टर है, उन्होंने आपको नहीं बोला था लेने के नहीं, लिए? हमने अभी 6 दिन बीच में छोड़ दिया था काम, ये 5-5 रुपए के पीछे। तो इतनी घान साफ हो गई, इतने लंबे लंबे कीड़े पड़ गए। फिर हमको फोन करके बुलाया मैडम ने, बोला आके आप साफ सफाई करो। और पैसा लेने के लिए मैडम ने बोला? हाँ, हमने बोला मैडम हमारी पगार कर दो, बोलती है मैं देखती हूँ पगार। कितना महीना हो गया आपको साफ सफाई करते हुए? हमको तो 6 साल हो रही है साफ सफाई में, 6 साल से हमको पगार नहीं है। पैसा नहीं दिया आप ऐसे बोल रहे हो ना? ये 1 तारीख की बोली थी। 1 तारीख को? हाँ, कल ये आके गई ना, तो मैंने बोला मैडम पगार कर दो। बेटे की उम्र क्या है मैडम? ये भी 17 साल का है। तो आप बेटा और बेटी दोनों को यहाँ रखेंगे? हाँ, अभी मैं बाजार में ही बेटी की गई। उम्र क्या है? ये 18 है। कितना पढ़ी लिखी है?
नहीं पड़ी हुई है। पड़ी हिंदी पढ़ लिखी कितनी है? ठीक आहे बंद ना बोलतायत ठीक आहे चल का झालं का? हे जे रेल्वे प्रशासन आहे टॉप टू बॉटम हे कोणाकडेही लक्ष देत नाही. आज बदलापूरमध्ये आमरण उपोषण सुरू होतं आणि त्यात 1 ते 18 ह्या मागण्या केल्या होत्या. त्या 1 ते 18 मध्ये पहिलीच मागणी ही होती की इथे जो गैरप्रकार झाला, चेतना अक्षय देवरे त्यांचा जो मृत्यू झाला, त्या मृत्यूस जबाबदार ह्या स्टेशन मास्तर मॅडम आहे आणि यांच्यावर यांना बडतर्फ करण्यात यावं. ती मागणी मान्य न करता आज त्या मॅडम इतक्या का, म्हणजे काल आमदार साहेब आले, त्यांनी सगळ्या सूचना दिल्या, खूप प्रेमाने त्यांना अगदी आपल्या बहिणीसारखं समजावलं आणि एवढं होऊन सुद्धा परत त्यांनी त्याच्यामध्ये काहीच बदल केला नाही. स्वच्छतागृहात प्रवेश करायचा असेल तर 5 रुपये तिथे लिहिले होते, ते मिटवले नाही. हे फ्रीमध्ये उपलब्ध आहे असा बोर्ड सुद्धा लावलेला नाही आणि तिथे पैसे वसूल करणाऱ्या ज्या महिला आणि त्यांची मुलं आहेत त्यांनाही हटवलं नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी जे DRM साहेब आहेत त्यांना आम्ही म्हटलं होतं की यांना बडतर्फ करा, ते सुद्धा ऐकायला तयार नाहीत आणि ह्या मॅडम त्यांचा ॲटिट्यूड बदलायला तयार नाहीत. त्याच्यामुळे सगळ्यांना ह्या गोष्टीची कल्पना आलेली आहे की हे रेल्वे प्रशासन अतिशय मगरूर आहे आणि जाड कातडीचं आहे. ही जी महिला आहे ही पैसे वसूल करत होती, तिला कुठल्याही प्रकारचा पगार रेल्वे प्रशासनाकडून दिला जात नव्हता, देखरेख ती करत होती. कोण जबाबदार आहे नक्की या सगळ्या? रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. रेल्वे प्रशासनाला एवढा पैसा आमच्या पासेस आणि तिकिटामधून मिळतो तर त्यांच्याकडे काही स्वच्छता करणारी जी माणसं आहे ती पगारी माणसं ठेवण्याची त्यांची हे कुवत नाहीये का? त्यांनी त्यांची पगारी माणसं ठेवली पाहिजे. प्रायव्हेट अशा बाईला का बसवायचं तिथे? त्यांची त्या 3 कर्मचारी सफाई कामगार तिथे असल्याचं आम्हाला त्यांना कालच सांगितलं. मग ते 3 सफाई कामगार काय करतायत? त्यांनी तासाला 1.5 तासाला येऊन जी काही सफाई करायची ती केली पाहिजे आणि 24 तास हे स्वच्छतागृह ओपन असले पाहिजे. हे असं न करता कॉन्ट्रॅक्ट त्या बाईवर आपण जी दया दाखवतो की 6 वर्षापासून तिला पगार नाहीये, मी म्हणतो की त्यांना अशी खाजगी बाई तिथे बसवण्याची गरजच काय? आपल्या बदलापूर स्थानकात सफाई कर्मचारी नाही आहेत का रेल्वे प्रशासनात? त्यांनी आम्हाला सांगितलं की 3 कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे आणि 3 परमनंट सफाई कामगार आहेत. मग ते कुठे सफाई करतात का फक्त पगार घेतात हे फक्त स्टेशन मास्टर मॅडमच सांगू शकतात. आम्ही त्याचं उत्तर देऊ शकत नाही कारण आम्हाला ते कधीही सफाई करताना दिसले नाही. काल दौऱ्यावर आमदार साहेब येणार होते. रेल्वे स्थानक बरंचसं स्वच्छ होतं. त्याच्या आधी आम्ही स्वतः काही व्हिडिओ काढलेले आहेत. जिकडे तिकडे कचरा पडलेला असतो, जी लोक थुंकतात ते तसंच पडलेलं असतं, काहीही त्या दखल घेत नव्हत्या. याच्या आधी सुद्धा आमचा जो अर्ज होता तो जाऊन जवळजवळ 15 ते 20 दिवस झाले होते, पण त्या बाबतीत एकही पाऊल त्यांनी उचललेलं नव्हतं. आमदार साहेब आल्यावर सुद्धा एका दिवसासाठी स्वच्छ केलं, दुसऱ्या दिवशी जैसे थे. आज आमदार साहेबांनी जी भूमिका घेतली की इथे त्यांच्याच RPFच्या ऑफिसमध्ये ठिया मांडून बसलेले आहेत आणि तेही रात्री आता किती वाजायला आले, तोपर्यंत आज 8:45-9 वाजायला आले तरी ते इथे बसलेले आहेत आणि ते इथे बसले नसते तर हे पैसे गोळा करणारे आहे यांच्यावर कारवाई झाली नसती. चार्जिंगला लावा. बयान इसका यहाँ इसका तरीके से गलती से अपना लिखा गया है. उनको यही बताइए सर कि RPF जो है पुलिस तो अपने पास जो रेलवे की कार्रवाई होती है वही की जाती है. इसमें हमारी रेलवे फोर्स उस रेलवे फोर्स कल ये महिला आमदार साहेब, या ठिकाणी आपण ना काही दिवसांपूर्वी बदलापूर स्थानकात राष्ट्रीय सेवा योजनाचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या माध्यमातून सफाई राबवली गेली होती. त्यावेळेला रेल्वे प्रशासनाचे पण कर्मचारी होते. मात्र हे सगळी वेळ काय येते कारण आपल्याकडे त्यावेळेला प्रचंड घाण जी आहे ती जमा केली गेली होती. मग कुठेतरी रोज या ठिकाणी स्वच्छता होत नाहीये का किंवा रेल्वे प्रशासनाकडे कर्मचारी जर कमी असतील तर कुठेतरी कर्मचारी या ठिकाणी जास्तीचे कर्मचारी भरती केले पाहिजे यासाठी काही रेल्वे प्रशासनाला सूचना करणार आहात का? काल आपण 2 तास या ठिकाणी जो सर्वे केला तो सर्वे करताना ह्या गोष्टी सगळ्या आढळलेल्या होत्या आणि परवा दिवशी DRM साहेबांबरोबर जी चर्चा झाली होती त्या चर्चेमध्ये सुद्धा हा विषय होता की स्वच्छता व्यवस्थित होत नाही. मी कालच या ठिकाणच्या स्टेशन मास्टरना सूचना दिल्या की आपण आठवड्यातून किमान आता बघा रॅलिंग वगैरे असेल ते साफ केले गेले पाहिजे. लोक या ठिकाणी थुंकतात, त्या ठिकाणी बोर्ड लावले पाहिजेत आणि त्यांनी ते ॲक्सेप्ट केले की आम्ही बोर्ड लावतो,
ठीक आहे, मी त्यांना म्हटलं एका दिवसात होणार नाही, एका दिवसात होणार नसेल तर ठीक आहे, अजून आपण 2-4 दिवसांना आपण देऊया. आणि या ठिकाणी मी त्यांना एकही सुचवलं की आम्ही एक काम करतो की आमची NSSचे जे मोठी मुलं असतात त्या मोठ्या मुलांना आम्ही एक दिवस 2-4 तास त्यांना आम्ही या ठिकाणी लोकांना चांगल्या सवयी लावण्यासाठी आपण प्रयत्न करूया, जेणेकरून लोक थुंकणार नाहीत, या ठिकाणी गलिच्छ काम करणार नाहीत, किंवा या ठिकाणी डस्टबिन लावले पाहिजेत, चांगली स्वच्छतेची व्यवस्था केली गेली पाहिजे, अशा सूचना काल आपण दिल्या होत्या. एवढंच नाही तर त्यांनी खड्डे भरलेले आहेत, ते खड्डे रफ आहेत, उंचवट आहे, काही ठिकाणी त्या ठिकाणी कोबा केलेले नाहीत, त्याला ठेच लागून त्यांना कुठेतरी अपघात होऊ शकतो. काल त्यांच्या सर्व लक्षात आणून दिलंय आणि ते दुरुस्ती करण्यासाठी त्यांना सांगितले की महिना 15 दिवस तुम्ही घ्या, पण हे करा. आणि नंतर मी जेव्हा व्हिजिट करायला येईन त्यावेळेला सगळं झालं गेलं पाहिजे. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, याला काही जास्त त्यांना खर्च लागणार नाही आणि त्यांनी त्या कबूल केल्या होत्या, त्यांच्यावर विश्वास ठेवला होता आपण की हे करतील. पण आत्ता आज आपण या ठिकाणी ॲक्शन मोडमध्ये आलो. आज या ठिकाणी आपण जे या ठिकाणी पकडल्याने रंगे आहात की पैसे अजूनही घेत आहेत, या ॲक्शन मोडचा 100% त्याच्यावर इम्पॅक्ट होणार आहे आणि त्याची दखल सर्वजण घेतील, DRM साहेब घेतील आणि ते तशा सूचना देतीलच आणि त्याचा पाठपुरावा आपण करू. आपण काही गप्प बसणार नाहीये. आपण आता काम हातामध्ये घेतलं आहे. आपल्या सर्वसामान्य नागरिकांचा विषय आहे. या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक पासून तर मोठा ऑफिसर सुद्धा बदलापुरात राहतो. मंत्रालयातले अनेक कर्मचारी या ठिकाणी राहतात. तेही मला त्यांनी सांगितले की सर खूप छान केलं तुम्ही की या ठिकाणी आपण हा विषय हाताळला आहे. 5 वाजल्यापासून तर रात्री 11 वाजेपर्यंत हे सगळे लोक ये जा करत असतात, त्यानंतरही ये जा करत असतात. पण त्या दरम्यान फार रश असते आणि या रशमुळं फार मोठा अपघात होऊ शकतो. लोकांना भीती असते की जे कामाला गेलो उशिरा तर लेट मार्क्स वगैरे लागेल वगैरे असा प्रकार आहे. मी काल पण लोकांना सांगितले की समजा लेट मार्क्स जर लागला तर आपण त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करू, पण आपल्या जीवाला कुठेही धोका होणार नाही अशा प्रकारचं काम करू नका, कारण दरवाज्यामध्ये घुसायलाही संधी नसते. अशी अवस्था मी पाहिलेली आहे. तर त्यातून दिलासा देण्यासाठी हा आपला प्रयत्न होता आणि निश्चित आजपासून ही सुरुवात झाली. बरोबर. बदलापूरकरांनी नेहमी एक अनुभवलेलं आहे की ज्या वेळेला आंदोलनं होतात त्याच्या दुसऱ्या दिवशी रेल्वे फेऱ्या ज्या आहेत त्या सुरळीत आणि वेळेवर येतात आणि दुसऱ्या दिवसापासून पुन्हा आहे तीच परिस्थिती बदलापूरकरांना अनुभवायला मिळते. बरोबर. हे सगळं होत असताना कुठेतरी 1.5 लाख प्रवासी जर बदलापुरातून रोज प्रवास करतायत तर साधारण ज्या रेल्वे फेऱ्या आहेत त्या किमान वेळेत सोडल्या तर कुठेतरी हा प्रश्न थोड्याफार प्रमाणात मार्गी लागेल. यासाठी आपण आपला उद्देश तोच आहे की इथल्या लोकांचा प्रवास सुखकर झाला पाहिजे, रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या पाहिजेत. बरोबर. त्याचबरोबर अंबरनाथला थांबणारी रेल्वे बदलापुरात थांबली पाहिजे, इथून जास्तीत जास्त रेल्वे सुटल्या पाहिजेत, अशा प्रकारची आपली डिमांड आहे. त्यात काही टेक्निकली अडचण आहेत, त्या टेक्निकली अडचण DRM साहेबांनी सोडवण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. 4थी लाईन झाली की विषय संपेल, चिखलोली स्टेशन झाले की विषय संपेल, मेट्रो सुरू झाली की लोड कमी होईल, या सगळ्या गोष्टी होतील. पण आता ज्या सुटणार आहेत रेल्वेचं जे वेळापत्रक आहे की नाही ते एकदम परफेक्ट टाइम टू टाइम व्हायला पाहिजे, ते त्यांनी आपल्याला आश्वासन दिले. आणि हे माझं स्टंट नाहीये, हे माझं 1 दिवसाचं आंदोलन नाही. मी बदलापूरचा नागरिक आहे. मी पहिल्यांदा माझ्या इथल्या लोकांना प्रेफरन्स देणारच आहे. अन्य लोकांना माझी जबाबदारी 5 जिल्ह्यामध्ये काय चाललंय काय नाही, बरोबर आहे की नाही. सर्वांना कोणाला बघा, एखाद्याला सगळेच लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना प्रत्येकाला आपल्या कामाच्या याच्यामध्ये व्यस्त असतात, प्रत्येकाकडे वेळ असतो नसतो, ज्याला जसं जमतं तसं प्रत्येक जण या ठिकाणी आवाज उठवतो. पण माझ्याकडे मी जरी मोठा मतदारसंघ असला तरी माझी प्रायोरिटी आहे की इथून मुंबईला जाणारा आमचा प्रवासी हा सुखकरच असला पाहिजे. पुन्हा या ठिकाणी कोणत्याही नागरिकाचा अपघात होता कामा नये. या ठिकाणी जे काही रेल्वेने प्रवास करणार आहेत त्यांना पण आनंद वाटला पाहिजे की कुणीतरी ज्ञानेश्वर म्हात्रे आपल्या विभागाचे आमदार आहेत, त्यांनी काहीतरी केलेलं आहे आणि त्यांचं कटाक्षाने लक्ष आहे. मी आता हा 2रा दिवस आहे, काल आलो आज आलो, पुन्हा येतोच ना. मी रोज मला जसं जमेल तसं या स्टेशनला व्हिजिट करणार आहे. या ठिकाणी संयुक्त भारत पक्षाचे कार्यकर्ते आहेत, इथे शिवसेनेचे, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत, ते पण स्वतः लक्ष ठेवून आहेत, सर्वसामान्य नागरिक लक्ष ठेवून आहेत आणि त्यांच्या आता लक्षात आलंय. तर सोशल मीडिया आपण आहात सर्वजण आपल्याकडे तक्रार करू शकतात, तुम्ही त्या ठिकाणी मॉनिटरिंग करू शकता. आपण सर्वजण मिळून, आपण सर्वांची आपली जबाबदारी, माझी जबाबदारी, आपली जबाबदारी, सर्व लोकांची जबाबदारी आहे, शासनाची जबाबदारी आहे, रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे की लोकांना सुखकर आणि आनंददायी प्रवास हा देण्यासाठी प्रयत्न करू. मला माहिती एका दिवसात सगळं सुटणार नाही, पण किमान त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. आणि सुधारणा फक्त बदलापूरसाठी नाही, इथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये निश्चितपणे सुधारणा होईल अशा प्रकारची मला अपेक्षा आहे. मी आज सुद्धा रेल्वे प्रशासनावर विश्वास ठेवून आहे आणि निश्चितपणे रेल्वे प्रशासन आणि शासन युतीचं शासन आहे आणि 100% अत्यंत चांगलं काम करत आहेत. देशामध्ये नरेंद्रजी मोदी साहेब आहेत,
आपले रेल्वे मंत्री साहेब ते अत्यंत चांगलं काम करत आहेत. खासदार श्रीकांत शिंदे साहेब आपल्या लागूनच मतदारसंघ आहे, इकडे माजी मंत्री कपिल पाटील साहेबांनी चांगलं काम केले, त्यांचंही लक्ष आहे. आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आहेत. अत्यंत त्यांचं लक्ष बदलापूरकडे आहे, या पूर्ण रेल्वे लाईनवर आहे. यातल्या सगळ्या तांत्रिक अडचणी त्यांनी समजून घेतल्या आहेत आणि निश्चितपणे उद्या मी परवा जेव्हा जाईन सभागृहात तेव्हा त्या संपूर्ण अहवाल त्यांना देणार आहे आणि ते पुन्हा DRM साहेबांशी बोलून किंवा रेल्वे मंत्र्यांशी बोलून हा प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे पुढाकार घेतील, प्रयत्न करू आणि लोकांना लवकरात लवकर याचं मॉनिटरिंग सतत चालणार आहे. एक लक्षात ठेवा, माझा शब्द आहे की लोकांना असं वाटेल की ज्ञानेश्वर म्हात्रे आले आणि फोटो काढून निघून गेले, असं होणार नाही. मी सातत्याने या ठिकाणी कधी पण व्हिजिट करणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या ज्या अडचणी त्या लक्षात घेतल्यात, पण इथपासून मला जिथे जिथे स्टेशनवर जर कोणी सांगितलं की असाचा प्रॉब्लेम येतोय, त्या ठिकाणी मला जसं जमेल तसं आमचे जे कोणी आमदार खासदार असतील ते सुद्धा जातील आणि पदाधिकारी पण जातील आणि रेल्वे प्रवाशांचा विषय सोडवतील असा मला पूर्ण विश्वास आहे आणि त्याकरता आम्ही सर्वजण सज्ज झालेलो आहोत. झालं ना? अजून घ्यायचेत ना? नाही सर खूप बोलतात. आवाज बसेल.